माय यूट्यूब चॅनल। तर मी खूप दिवसांनी व्लॉग पोस्ट करणार आहे यूट्यूबवरती। माझं इन्स्टावरती मिनी व्लॉगचं कंटेंट सुरू होते, पण आता मी व्लॉग व्हिडिओज पण शूट करणार आहे आणि ते यूट्यूबवरती तुम्हाला बघायला भेटतील। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण का इथून पुढे खूप छान छान आणि एक्सप्लोरिंग थिंग्स मी तुमच्यासाठी घेऊन येते आणि ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये कळेलच। आणि लवकर जावा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण दाबा लवकर, म्हणजे तुम्हाला न्यू अपडेट्स भेटत राहतील आणि नवीन व्लॉग आला की पहिला तुम्हाला बघायला भेटेल। इंट्रोडक्शनचा पार्ट तर बघितलायच तुम्ही माझा। तर घरातली कामं पडली आहेत माझी थोडी, तुम्हाला डेली व्लॉग्सच दिसतील, माझा डेली शेड्यूल दिसेल आणि मी काय काय करते दिवसभरात ते पण कळेल। सध्या तरी मी घरी आहे, 2-3 दिवस आहे अजून घरी, नंतर पुण्याला जाणार आहे। तर गाईज मी भांडी घासायला घेतली होती, पण माझं एक पार्सल आले, तर मी आधी ते पार्सल घेते। चावी घेतली आहे घराची, पार्सल घ्यायला जाऊया। A few moments later. तर गाईज जस्ट आले घरी आणि पार्सल आणले, तर आता त्याला ओपन करते, पण आधी मला फोन कुठेतरी ठेवू दे। हां ठीक आहे, ओपन करते ह्याला। हे आहे ना, जे तुमच्या दाताच्या फटीमध्ये वगैरे अडकतं ना खाणं वगैरे, म्हणजे कुठलाही पदार्थ, तर ते साफ करायला हेल्प करतं। हे डॉक्टरनी रेकमेंडेड केलं आहे मला, त्यामुळे असं सेफ आहे, हे असं काही इश्यू नाही आहे ह्याला। असं मशीन आहे आणि हे असं दाताच्या फटीमध्ये पाण्याच्या प्रेशरने ती घाण असते आपल्या फटीमध्ये अडकलेली, घाण म्हणण्यापेक्षा आपल्या अन्नाचे कणच असतात तेच मोस्टली अडकतात, तर ते हे काम करतं। खूप दिवसापासून मागवायचं होतं मला, कारण का माझ्या रूट कॅनलच्या दाढेच्या तिथे खूप अन्न साठतं, त्यामुळे दुसऱ्या दातांना पण इफेक्ट पडतो ना, त्यामुळे मी हे मशीन मागवलं आहे। अराउंड मला 1999ला बसलं आहे हे मशीन, तुम्हाला ॲमेझॉनवरती नक्की भेटेल। हे इथून पाणी भरायचं, हे बंद करायचं आणि इथं पॉवर ऑनचं बटन आहे, हे सुरू होईल। इथं पाणी नाही टाकलं मी, पण पाणी टाकल्यानंतर इथे बटन दाबलं की सॉफ्ट, नॉर्मल, प्लस, कस्टम हे असे ऑप्शन आहेत। इथं झाडून घ्यायचं झालं ना काम, सगळंच काम संपेल मग माझं। तसेच आंघोळ करते मी, किती वाजत आले, 2 वाजत आले तरी आंघोळ नाही आहे। आत्ताच कचरा बाहेर टाकायला गेलते आणि बाहेर मला आवाज आला, तर म्हटलं बघावा, आणि इतका सुंदर असा पाऊस पडतोय ना, खूप छान वाटतंय। आज खूप गरम होत होतं, पण आता छान पाऊस पडतोय। 1 मिनिटाने तुम्हाला दाखवते। ही आमची गॅलरी आहे, थोडी अस्तव्यस्त पडली आहे, झाडं तर लावलेत मम्मीने भरपूर आणि पाऊस पडतोय। छान वातावरण झालंय सगळं, खूप पाऊस पडलाय गाईज। रस्त्याचं काम सुरू आहे पुढे, आणि ही आता बघा इथे एक ट्रक येतोय, तर त्याला किती अडचण होत असेल जायला, कारण का पावसामुळे इतकं बघा किती चिखल झालाय, चिखल आहे आणि पाऊस 1 नंबर पडतोय, किती चिखल झालाय बघा तुम्ही, आणि तो कसा गेला असं। हे तरी जाऊ द्या, ह्यात 4 व्हीलर आहेत किंवा मोठ्या गाड्या, स्कूटीज वगैरे, ह्यांना तर खूप अडचण येते इथून। आता माझी मम्मी स्कूटीवरती जाते ना, त्यामुळे मला माहिती आहे। छान वाटतंय, सगळं भारी आहे ना, पण रस्ता खूप खराब झाला आहे, काम सुरू आहे म्हणजे त्याचं सुरू। जस्ट आंघोळ करून आले, थोडी भूक लागली आहे, तर आळूची वडी खाते आहे मी, आणि मी तळली होती आळूच्या वड्या, भारी झाल्या। TV बघते त्यासोबतच। घरी असल्यावरती काहीच नाही, फक्त उठायचं, नाश्ता करायचा, त्याच्या आधी एक्सरसाइज पण करते, एक्सरसाइज करायची, नाश्ता करायचा, थोडी घरातली कामं असतात ती पण करते, आणि मग काय टाइमपासच टाइमपास। माझ्या फ्रेंडचा मेसेज आला की ॲडमिट कार्ड आले आपल्या एक्झामचे, तर आता ते चेक करते आलं आहे का नाही।
सकाळपासून मी बघत होते म्हणजे होतंय का नाही, पण होत नव्हतं. होप सो आत्ता तरी आलं असेल माझं ॲडमिट कार्ड. चेक करते वेबसाईटवरती. सॅटर्डे संडेला एक्झाम आहे गाईज. ॲडमिट कार्ड आत्ताच. चलो डाउनलोड करते आता त्याला. बघूयात सेंटर कुठलं आलंय. AISSMS कॉलेज. ठीक आहे, पुण्यातच आले. तर ॲडमिट कार्ड तर आले. अभ्यास करायला घेतेच आता मी. खूप दिवस झाला अभ्यास पण केला नाही आहे. पण त्याच्या आधी मी जेवण करते, कारण का भूक लागली आहे थोडीशी. सकाळी नाश्ता केला, आता जेवण काही खाल्लं नाही ना. आता 4 वाजायला आले. ह्या टायमिंगला भूक लागतेच. थोडीशी आळूच्या वड्या आणि चपाती खाते. मला आळूची वडी जास्त आवडत नाही, कारण का ती वरती सरते म्हणून. तर गाईज मी 1.5 तास अभ्यास केला. आत्ता वाचलं, सिलेबस बघितला, त्याच्यावरून थोडं वाचलं. कुठले कुठले कंटेंट आधी माझे झालेत नाही झालेत ते बघितलं. आणि आता 5:30-6 वाजता आलेत. मम्मी येईलच, तर मग म्हटलं की आता स्वयंपाक करायला घ्यावा. कारण का मम्मी आली ना मग मम्मी दमून येते. मग तिला पण बरं वाटतं जरा. भाजी वगैरे करून ठेवलं ती. हुलगे काढलेत मी इथे, तर हुलग्यांची भाजी बनवणार आहे. कांदा एक आणलाय. टमॅटो नेमका आज घरात नाही आहे. टमॅटो टाकलं की कुठलीही भाजी छान होते, पण टमॅटोच नाही आहे घरात. आज बाजार आहे, पण आज पाऊस जरा खूपच दिसतोय, त्यामुळे मम्मी काय बाजारात जाईल का नाही काय माहिती. पण ठीक आहे. कांदा, आलं लसूण, कोथिंबीर हे जरी टाकलं ना तरी भाजी खूप छान होते. तर इथे मी हुलगा स्वच्छ धुवून घेतलाय. आता हुलगा धुवून झालाय, तर कांदा कापावा. कांदा कापायला घेते आणि लगेच फोडणी देऊन म्हणजे लवकर होईल. कुकरलाच करणार आहे. कुकरला नाही करावी भाजी, पण लवकर होती. आणि आता 6-6:30 वाजतच आलेत. तर मग पप्पाला ती भूक लागली असेल त्यांना, म्हटलं पटकन कुकरलाच भाजी लावावी. तर फोडणी दिली आहे मी आत्ताच मस्तपैकी. फोडणी दिली आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मग कांदा टाकला. चांगली फोडणी बसले की आता ह्याला सगळ्याला मिक्स करतात. आणि मग ह्याच्यात जाणार आलं लसूण. आणि आलं लसूण झाल्यानंतर मग आपले लाल तिखट, गरम मसाला, मग किचन किंग टाकला तरी चालतो. किचन किंगनी पण छान टेस्ट येते. असं सगळं टाकून एकदा मिक्स करायचं, छान परतून द्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये टाकायचे हुलगे. आणि हुलगे टाकल्यानंतर जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि 1 शिट्टी किंवा 2 शिट्टी, मोस्टली 2 शिट्ट्यामध्ये होऊन जाईल. तर चला गाईज, मी भाजी बनवते आणि ही भाजी तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉगमध्ये दिसेलच कशी झाली आणि काय झाली. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि माझ्या इन्स्टा पेजला पण फॉलो करा.